हॅलो मित्रांनो, नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्णय घेतलेला आहे की भारतावरती 25% निर्यात कर लावायचा. याचा अर्थ असाच की ज्या काही गोष्टी भारत अमेरिकेला निर्यात करतो, स्पेसिफिकली अमेरिकेला निर्यात करतो, त्या गोष्टीवरती अमेरिकन गव्हर्नमेंट 25% निर्यात कर लावणार आहे. अ, खूप लोकांना असं वाटतं की अमेरिकेच्या निर्णयावरती भारताच्या ट्रेडवरती खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळेच नुकताच शेअर मार्केटसुद्धा 200 अंकांनी खाली उतरलेलं आहे. यावरतीच थोड्या गोष्टींवरती हायलाईट कराव्याशा वाटतात. त्या म्हणजे आपण मोस्ट ऑफ अमेरिकेला कोणत्या गोष्टी एक्सपोर्ट करतो. मोस्ट ऑफ म्हणजे फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स, ज्वेलरीज, इंजिनिअरिंग गुड्स, त्यामध्ये फिनिश्ड गुड्स आलं, रॉ मटेरियल आलं, लाईक स्टील. त्यानंतर केमिकल प्रोडक्ट्स आणि बासमती राईस हा मोठ्या प्रमाणात अमेरिकेला भारताकडून निर्यात होतो. आता विचार करायला गेलं तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मोस्ट ऑफ प्रायव्हेट सेक्टरच्या रिक्वायरमेंट आहेत. आणि मोस्ट ऑफ अमेरिकन गव्हर्नमेंट आयात करत नाही, तर प्रायव्हेट सेक्टर्स ज्या कमर्शियल कंपनीज किंवा प्रायव्हेट कंपनीज आहेत त्या आपल्या भारताकडून त्यांनी इम्पोर्ट करून घेतात. फॉर एक्झाम्पल, प्रायव्हेट सेक्टर्स म्हणजे प्रायव्हेट कंपनीज त्या बायर आहेत आणि आपण सेलर आहोत. तर अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही पार्टींना, बायर आणि सेलर या दोन्ही पार्टींना फरक पडू शकतो. तो असा की फॉर एक्झाम्पल आपण एखादा पेन ₹10 एका दुकानदाराकडून विकत घेतो. तो इन्क्लुडिंग टॅक्स असतो. पण गव्हर्नमेंटनं ठरवलं पेनवरती 20% अधिक कर लावायचा. तर त्या पेनची किंमत ₹12 होते. तर तेव्हा आयदर दुकानदाराकडे सुद्धा आणि खरेदीदाराकडे सुद्धा दोन ऑप्शन्स राहतात. दुकानदाराकडे असे की त्या पेनवरती आपला नफा कमी करून तो पेन ₹10 किमतीतच त्याला विकावा लागेल, किंवा त्याचा जर नफा पेनवरती कमीत कमी असेल तर तो पेन त्याला इन्क्लुडिंग टॅक्स, जो वाढीव टॅक्स 20% आहे त्यावरती ₹12 होतील. त्या किमतीप्रमाणेच त्याला तो पेन विकत द्यावा लागेल. आणि जो खरेदीदार आहे म्हणजे मी, जेव्हा मी पेन विकत घ्यायला जाईन तर माझ्याकडे सुद्धा 2 ऑप्शन्स राहतात. आयदर मला तो पेन ₹12 किमतीनं विकत घ्यावा लागेल, किंवा तो पेन ₹10 मिळेल अशा दुकानदाराकडून मी तो पेन विकत घेईन. तसंच अमेरिकेच्या बायर्स आणि भारताच्या सेलर्सला पण 2-2 ऑप्शन्स राहतात. त्यामध्ये असे की अमेरिकेच्या बायर्सना आपण जे कोट करतो म्हणजे ते फायनल प्राईस, म्हणजे काही अमेरिकेनं 25% कर लादण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यावरती 25% अधिक प्राईस, वाढीव किंमत आपण त्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी रिकोट करतो. तो अमेरिकन बायर त्या कोटचं प्राईस रिव्ह्यू करेल आणि इतर कोणत्या देशातील सप्लायर्स ते प्रोडक्ट कमीत कमी किमतीमध्ये देऊ शकतील. या या सगळ्या गोष्टी तो बायर रिव्ह्यू करून फायनलाईज करतो की कुठून आपण हे मटेरियल मागवू शकतो. त्यामुळे अशा या दोन्ही पार्टीजना इफेक्ट पडू शकतो. पण अजून एक गोष्ट हायलाईट करावीशी वाटते की आपण जे भारताकडून अमेरिकेला ज्या गोष्टी निर्यात करतो त्या खूप बाकी देश पण निर्यात करू शकतात. पण असे खूप कमी देश आहेत जे भारतातून जे काही आपण अमेरिकेला मटेरियल निर्यात करतो ते आपण ज्या किमतीमध्ये आपण त्यांना प्रोव्हाईड करू त्या किमतीमध्ये देऊ शकतात. कारण रुपयाची प्राईस करंट प्राईस $1 = 80+ आहे. त्यामुळे इथं प्राईस व्हेरिएशन असू शकतं. आपल्या देशाची करन्सी मागे आहे $US कंपेअर टू $US. इतर देशसुद्धा आहेत, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनामसुद्धा आहे. पण आपण जे मटेरियल आपण इथून एक्सपोर्ट करतो तेच मटेरियल इतर देशसुद्धा एक्सपोर्ट करू शकतात असं होत नाही. कारण त्यांच्याकडे तसं एन्व्हायर्नमेंट पण पाहिजे, रॉ मटेरियल अवेलेबिलिटी पण पाहिजे. आणि मला नाही वाटत की ह्या सगळ्या देशांकडे आपले जी एन्व्हायर्नमेंट आहे, रॉ मटेरियल अवेलेबिलिटी आहे, ती या सगळ्या देशांकडे आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे अमेरिकन बायर्सना जास्त ऑप्शन नसणार आहेत. त्यामुळे मोस्ट ऑफ जी काही फायनल प्राईस आहे ते इफेक्टिव्ह पडेल ते अमेरिकेच्या बायर्सना 25% प्राईस व्हेरिएशन येईल. ती अधिक प्राईस अमेरिकन बायर्सना द्यावी लागेल. आणि मला वाटतं की मोस्ट ऑफ भारताच्या एक्सपोर्टवरती तेवढा काही फरक पडणार नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे त्यामध्ये थोडा 2-3% फरक पडू शकतो. पण एवढा जास्त फरक असा पडणार नाही. हो, पण अमेरिकन गव्हर्नमेंटला नक्कीच फायदा होऊ शकतो या नवीन कर पद्धतीमुळे. तुम्हाला काय वाटतं गाईज? प्लीज कमेंट करून सांगा.